हाय गाईज, मी आज बनवते आळूचं थपथप। ही एक पारंपरिक डिश आहे जी कोकणात बनवली जाते। ही डिश पावसाळ्यात बनवली जाते जास्त, कारण हे जे आळू आहे ना ते आपल्या पावसाळ्यात ते रुजलं जातं गावी, आपल्या अंगणामध्ये, कोकणामध्ये आणि आजूबाजूने परिसरामध्ये ते रुजलं जातं। आणि मग ही जे आळूची पानं आपा लोक काढतात। तर गाईज हे आळू जे असतं ना ते त्याला खाज असते खूप, कारण ते आळूवडीचं आपण जे आळूवडी बनवतो ना ते आळू नाही आहे, हे ती आळूची पानं ही नाही आहेत। ही पानं आहेत जी हिरवी, त्यांना खाज असते खूप, तर त्याच्यामध्ये आपल्याला आंबट वगैरे सगळं टाकायला लागतं। कोण चिंच टाकतं, कोण आगळ टाकतं, कोकम टाकतं। तर अशा प्रकारे तो गावी बनवला जातो। तर ही डिश जी आहे ना तर ती मी आज बनवते आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आणि गाईज ही पानं जी आहेत ना आळूची पानं, ती मला माझ्या आईने दिली गावावरून आणून। तर मी बोलली की आता ही रेसिपी आपण बनवूया आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। तर गाईज बघा, ही आळूची पानं आहेत आणि ना ह्याच्या जे पार्टी जे असतं ना, हे बघा तुम्हाला दाखवते मी। तर हे आहे ना, हे काढायचं आता आणि हे शिरा असतात ह्याला बारीक बारीक, त्या काढायच्यात आपल्याला सोलून। आणि नंतर मग ही पानं आहेत ना सर्व धुवून घ्यायचे आहेत आणि बारीक ना चिरायचे आहेत त्याला। आणि गाईज काय माहितीये का, ह्याचे ना दांडे पण असतात पाठीमागे, दांडे लांब, ते जेव्हा आपण काढतो ना ही पानं ती दांडे पण असतात त्याचे, म्हणजे तर ते ना आईने आणले नाही, तर कारण आई बोली की नको त्याला खाज असते आणि ते दांडे एवढे सोलून वगैरे बनवायचं हे। तर गाईज बघा, हे पान जे असतं ना, हे बघा हे, तर ह्याचा हा देठ जो असतो ना, देठ हा तो हे बघा असा पकडायचं आणि ना हे ना त्याला ना हे असं काढलं ना, हे शिगा असतात बघा, हे बघा हे दिसतं, हे सर्व असं हे काढायचं पूर्ण हे पानांचं, हे असं सर्व ना काढून घ्यायचं, हे पानांचे दोर असे। आणि ना आता मग नंतर मग आपण ही पानं धुवायची आहेत सर्व असं करू। हे बघा मी दुसऱ्याही पानाचं तुम्हाला दाखवते। हे असे दोर आपण काढले ना, हे बघा, तर ते ना आपण त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला ही पानं ना स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आणि धुवून झालीत पानं की आपल्याला ही पानं ना चिरून घ्यायची आहेत, आणि चिरून घ्यायची आणि ती नंतर मग आपल्याला त्याला बॉईल करायला ठेवायचंय। तर गाईज बघा, हे जे पान आहे ना त्याला उलटं ठेवायचं असं, आणि त्याच्यावर आपण हे लाटणं फिरवायचं असं। हे बघा, हे अशा जशी आपण चपाती लाटतो ना तसं हे लाटणं पूर्ण फिरवायचं या शिरांवर। आणि त्या प्रकारे म्हणजे शिरा ज्या आहेत ना आपल्या ह्या होतात, हे बघा, हे बघा, ह्या शिरांना अशा दबल्या जातात, म्हणजे त्यांनी काय होतं आपल्याला ती खाज वगैरे येत नाही। आता गळ्याला ना खाज येते ह्यानी, ह्या अशा आपण जे हे केलं नाही ना तर ते गळ्याला खाज येणार तुमच्या। तर गाईज बघा, ही पानं जी आहेत ना ही आपल्याला अशी ना एकावर एक ठेवायची आहेत। हे बघा, ही अशी एकावर एक पानं ठेवायची, अशी 3-4 पानं एक बरोबर घ्यायची। आणि त्यानंतर ना हे आपल्याला ना असं ना फोल्ड करायचं, हे बघा, हे असं फोल्ड करायचं। आणि फोल्ड करून झालं ना की त्याला हे मधी ना, हे बघा, हे असं मधी हे चिरायचं। आणि मग हे दोन्ही असं पकडून, हे बघा असं पकडायचं। त्यानंतर ना हे आपल्याला ना एकदम असं एकदम बघा अशी बारीक एकदम, हे बघा अशी बारीक चिरून घ्यायची आहेत। हे बघा, हे बघा, हे दिसतं, हे बघा, ही अशी बारीक चिरून घ्यायची। आणि अशी मी सर्व ही पानं चिरून घेते। आणि हे बघा गाईज, अशा प्रकारे ही पानं अशी आपण चिरून घेणार। हा गाईज, तर बघा आपली ही पानं ना चिरून झालेली आहेत आणि आता आपण हे बॉईल करायला ठेवूया। हा तर गाईज, हे बघा, हे मी ना चणे भिजत ठेवले होते, 8 ते 10 तास याला भिजत ठेवले। त्यानंतर मी जवळजवळ त्याला आता 12 ते 15 तास होऊन गेले। तर बघा, हे असं पाणी काढून टाकलं त्याचं, भिजत ठेवले आणि त्याच्यानंतर पाणी काढलं आणि त्यानंतर हे 12 ते 15 तासामध्ये आलेले हे मोड आहेत बघा, किती छान प्रकारे हे मोड आलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपला आळू आहे ना आणि जे हे चणे, हे आपल्याला ना आता एकत्र करून बॉईल करायला ठेवायचं आहे। असं आपण टाकून द्यायचं, म्हणजे पाणी एकदम कमी टाकायचं, कारण ह्याला पाणी सुटतं या पानांना। आता आपण ह्याच्यामध्ये हे चणे टाकूया, हे सर्व टाकून घेऊया चणे। आणि ह्यामध्ये आता आपल्याला ना मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे। आणि मग आपण हे बॉईल करायला ठेवून देऊया। त्याच्यामध्ये गाईज आपण आता तेल टाकत आहोत, हां, थोडं तेल टाकायचं। आणि त्यानंतर आपण टाकत आहोत ह्याच्यामध्ये ना मीठ, आता थोडंच टाकायचं, नंतर बाकीचं नंतर टाकायचं आपल्याला।
त्यामध्ये ना गाईज मी आता ना हा 1 ग्लास पाणी टाकत आहे. फक्त 1 ग्लास खूप झालं पाणी. आणि 3 ते 4 शिट्ट्या ह्याला द्यायच्या आहेत. कारण चणे पण आहेत ते चांगले उंबळलेले आहेत, परत त्याला मोड आलेले आहेत आणि आळू हे पटकन शिजतं. त्याच्यामुळे ते 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे होऊन जाईल. आणि आता आपण हे ठेवून देऊ. तर गाईज बघा, आपण घेतलेलं साहित्य आहे. हा एक कांदा, एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे. आणि एक टोमॅटो मोठा आहे. आणि 4 हिरव्या मिरच्या आहेत. एक अख्खा मोठा लसूण घेतलेला आहे, तो मी सोलून त्याच्यात चिरून घेतलेला आहे. आणि हे मी शेंगदाणे, आपले शेंगदाणे मी भिजत ठेवलेले, अर्धा तास झाला. अर्धा तासच फक्त, जास्त भिजवायचे नाहीत. आणि हे आपलं आगळ आहे. आणि आगळ आपण ह्याच्यासाठी टाकतोय की ते त्याला खाज असते ना, त्यासाठी हे टाकावं लागतं. आणि हा आपला हिंग, जास्त ह्याच्यामध्ये फोडणी कुठली जास्त असते माहिती आहे का, हिंग आणि लसणाची. हे गाईज आपले मसाले. हा गाईज बघा, आपला हा आळू आहे ना शिजून झालेला आहे. हे बघा, हे कसं शिजलंय बघायला ना, तर पूर्ण असं ना एकदम मिक्स करायचं. हे बघा, हे बघा, हे आपले चणे पण शिजलेले आहेत आणि आळू पण शिजलेला आहे. हा गाईज, तर बघा, मी ही जे आळूची थोडी पानं आहेत नाही, हे जे आपण बॉईल केलं आहे ते थोडं मी ना बाजूला करणार आहे. आणि ह्याला थंड करून आहे ना मी थोडं मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करणार आहे. जास्त बारीक नाही करायचं, जस्ट थोडं त्याला फिरवायचं, म्हणजे 1-2 सेकंड. हे बघा गाईज, मी थोडे चणे आणि थोडं ते आळूची पानं घेतले आणि थोडेसे चणे घेतले. आता ह्याला मी थंड करणार आणि हे मिक्सरमध्ये ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे. गाईज बघा, मी आता हे बघा मिक्सरमध्ये बारीक ते करून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही केलं बघा, तुम्हाला दाणेही दिसत असतील. थोडंसं जस्ट मी फिरवलं 2 ते 3 सेकंड. छान झालं, मस्त. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गाईज, ह्याच्यामध्ये आपण टाकत आहोत तेल. तेल थोडंसं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. आणि आता आपण ह्यामध्ये तेल गरम होऊ दे. आता आपण ह्यामध्ये राई टाकलेली आहे. आता आपण टाकूया जिरं. जिरं तडतडलं की त्यामध्ये टाकूया थोडेसे मेथी दाणे. आता आपण टाकत आहोत ह्यामध्ये हा लसूण. आणि आता आपण त्याचबरोबर टाकणार आहोत हा हिंग. हिंग थोडा जास्त टाकायचा. ते माहिती आहे का, जे आपण शेंगदाणे आपण ठेवले होते ना, ते आपण ह्याच्यामध्ये ना थोडे खरपूस करून घेऊया. थोडी वेगळी चव येते. आता आपण ह्यामध्ये टाकूया हिरवी मिरची. ह्यालाही परतून घेऊया. हे बघा, हे आपले शेंगदाणे पण कसे बघा मस्त करपूस झालेले आहेत. ते छान वाटतात, ते दाताखाली येतात ना, मस्त वाटतात. त्याची एक वेगळी चव येते. काही लोक त्याला आपण जेव्हा हे आळू आणि आता हे चणे वगैरे बॉईल केले ना, तर काही लोक काय करतात, हे शेंगदाणे टाकतात, नाही टाकत. पण जे टाकतात ते काय करतात, ते बॉईल करतानाच त्याला टाकतात. मी तसं नाही करत, मी नंतर टाकते हे फोडणीमध्ये असे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत कांदा. ह्यालाही परतून घेऊया. कांदा ही गाईज ना बघा तांबूस रंगाचा होतोय. हे बघा, आता असंच परतत थोडं 5 मिनिटं परतून घेऊया. आता आपण गाईज ह्यामध्ये टाकत आहोत टोमॅटो. ह्यालाही परतून घेऊया. गाईज ह्यामध्ये आपण टाकत आहोत थोडंसं मीठ. मीठ हे थोडे टोमॅटो जे आहेत ना, ते आपले नरम होण्यासाठी आपण थोडं टाकायला लागतं. आणि आता परतून घेऊया आपण. आता हे टोमॅटो ना नरम होतील बघा, पटकन शिजतील. मी बॉईल करताना नाही टमाटर टाकले, मी नंतर फोडणीत बोली टाकूया. काही लोक बॉईल करतानाही टाकतात. तर गाईज बघा, आपला हा टोमॅटो ना शिजलेला आहे. आता आपण काय करूया, मसाले
त्यामध्ये ना आता मसाले टाकूया. तर गाईज आपण टाकत आहोत आता हळद टाकून घेऊया. आणि लाल मिरची पावडर आपण 1.5 चमचा टाकूया, कारण हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत, जास्त तिखट नाही करायचं. आणि धने जिरे पावडर थोडं 2 चमचे टाकूया, म्हणजे अर्धा म्हणजे 1 चमचा मोठा. आणि गरम मसाला आपला जो आहे ना तो आपल्याला एकदम कमी टाकायचा आहे, जास्त नाही. हे कसं हिरव्या भाज्या ज्या असतात ना याच्यामध्ये मोस्टली गरम मसाले एकदम कमी टाकायचे. आता याला परतून घेऊया. तर गाईज बघा आपला हा मसाला ना परतून झालेला आहे. हे बघा आता आपण हे काय करायचं, यामध्ये जे आपण ती पेस्ट केली ना ते आपण टाकून घेऊया. हे बघा गाईज, हे आपण बारीक केलं होतं ना आळूची पानं, आपण बारीक करूया. मस्त बारीक केली ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. तर हे पण आपण परतून घेऊया. तर गाईज बघा आपलं हे ना आपण पेस्ट बनवली ती परतून झाली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आपलं जे मिक्सरमध्ये आपण जे वाटलं ना जे पानं आळूची, त्याचं जे पाणी होतं ना ते पण आपण ह्यामध्ये थोडं टाकूया. बस आता याला करून घेऊया मिक्स. आता ऑलमोस्ट आपलं रेडी झालेलं आहे ते. अजून आपल्याला ते कुकरमध्ये आपण थोडं ठेवलंय ना अजून बॉईल करून थोडं, ते पण आता त्याच्यात मिक्स करायचं आहे. खूप टेस्टी लागतं गाईज, खूप टेस्टी लागतं. थोडं आंबटचं प्रमाण ठेवायचं, बाकी काय नाही, मस्त लागतं. वर्षाने एकदा हे खायला भेटतं, हे श्रावणच्या आधी. तर गाईज काय करूया, जी कुकरमध्ये होतं ना तेही आपण ह्यामध्ये टाकून घेऊया सर्व. याला थपथप का बोललं जातं माहिती आहे गाईज. हे बघा हे आपण असं बनवतो ना याला थपथप. कोणी त्याला म्हणणार की ग्रेव्ही, आळूची ग्रेव्ही, आळूची भाजी, पातळ भाजी, अशी खूप नावे लोक देत असतात. पण मी याला आळूचं थपथप बोलते, म्हणजे कोकणामध्ये याला आळूचं थपथप बोलतात. बघा ह्याला उकळी आलेली आहे. तर आपण ज्याला बॉईल करताना आपण तेव्हा थोडं मीठ टाकलं होतं, परत आणि आपण टोमॅटो टाकला ना फोडणीला त्यावेळी मीठ टाकलं होतं. तर आता आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे, जास्त नाही, अजून थोडं टाकूया. म्हणजे टोटल आपण 3 चमचे मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. बघा कशी छान उकळी आलेली आहे, किती मस्त रंग आलेला आहे बघा छान. हे खूप पौष्टिक पण असतं आणि खूप छान पण, एकदम टेस्टी लागतं. हे ना वर्षाने एकदा खायला भेटतं. हे आपलं श्रावण महिन्याच्या पावसामध्ये हे ना जास्त कोणी गावावरनं आलं हे आळू वगैरे घेऊन येणार आणि मग ते आपल्याला भेट म्हणून देतात ना, मग ते बनवतात. मस्त मजा येते खायला बनवून. असं वाट बघतो कधी पाऊस पडतो, हे आळू वगैरे कधी भेटतंय खायला. हे बघा छान गाईज उकळी आलेली आहे. आता आपण टाकूया आगळ. हे बघा आगळ टाकून घेऊया आणि ह्याला मिक्स करून घेऊया. आणि ह्याला आता 5 ते 10 मिनटं, जास्त नाही 10 मिनटं नको, 5 मिनटं आपण ह्याला ना थोडं बॉईल करूया की आपली ही रेसिपी रेडी झाली. थोडं अजून 5 मिनिटाला चांगली उकळी येऊ दे. हे गाईज आपण ना भाकरी संगती, भाता संगती आपण खाऊ शकतो, मस्त लागतं, छान लागतं. गाईज बघा आपलं आळूचं थपथप रेडी झालेला आहे. बघा आपलं आळूचं थपथप रेडी झालेलं आहे. आता आपण मस्त ह्याचं भाता संगती, मी ज्वारीची भाकरी बनवली आहे, ज्वारीच्या भाकरी संगती याचा आनंद घेणार मस्त. किती छान उकळी आली बघा गाईज, किती छान उकळी आलेली आहे. चला आपली रेसिपी आता डन झालेली आहे. गाईज बघा आपली ही आळूचं थपथप रेडी झालेलं आहे. ह्याला इतकंच पातळ ठेवायचं आहे, जास्त
अजून याच्यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही. मी बॉईल करताना 1 ग्लास पाणी टाकलं होतं आणि त्यानंतर परत मी म्हणजे 1 ते 1.5 ग्लास पाणी परत टाकलं. हे असं इतकंच पातळ ठेवायचं आहे. खूप छान टेस्टी लागतं. चला आता आपण मस्त बघा गरम गरम भाकरी बरोबर आपलं आळूचं थपथपं मी आता खाऊन घेते. तर गाईज आळूचं थपथपं रेडी झालेलं आहे. मी ही रेसिपी तुम्हाला गाईज बनवून दाखवली. ही तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.